संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या सेवेसाठी घेतलेला हा अभंग आहे। ज्यांना मनापासून परमेश्वर आवडतो, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, मनापासून ज्याला देव आवडतो, ज्याच्या अंतःकरणात खोलवर परमेश्वराच्या विषयी प्रेम आहे, अशा भगवत भक्ताचं कौतुक या अभंगात आहे। या भगवत भक्ताचा महिमा याच्यात आहे। ज्याला मनापासून परमेश्वर आवडतो, अखंड देव ज्याला आवडतो, अखंड प्रेम भाव ज्याचा देवाच्या विषयी आहे, तोच या जगामध्ये, या पृथ्वी तलावर, स्वर्गाचा, पाताळाचा, पृथ्वीवरचा शोधा कुठेही त्याच्यासारखा जगात पवित्र आणि सोहळी सापडायचाच नाही। पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, या भूमंडळावर तोच एक पवित्र आणि सोहळा आहे। कोण? ज्याला देव आवडतो तो। रेशमी वस्त्र घातलेला सोहळा नाही आणि फार अंगावर कपडे घातलेला पवित्र नाही, तिथला सोहळा वेगळाच आहे, पवित्र वेगळाच आहे। असा पवित्र आणि सोहळा कोण आहे? तोच आहे की ज्याला मनापासून परमेश्वर आवडतो, तोच आहे पवित्र आणि सोहळा, अखंड सोहळा आहे तो, अखंड पवित्र आहे तो। जो ज्याच्या मनामध्ये परमेश्वराच्या विषयी नितांत प्रेम आहे, देव आवडतो, अखंड हृदयापासून परमेश्वराची भक्ती करतो, असा जो भगवत भक्त आहे, तोच या जगामध्ये तेच भाग्यवान आहे, धनवान आहे। तीच भाग्यवंती, सरती, पूर्ती, धनवित्ती। व्यवहारामध्ये लोक भाग्यवान कोणाला ठरवतात? भ्रमिष्ठ लोक भाग्य कशालाही समजतात, पण जगद्गुरु तुकोबारायांनी कोणाला भाग्यवान समजले तोच खरा भाग्यवान असतो। कोणाला? ज्याचा मनापासून देवावर आवड आहे, ज्याच्या अंतःकरणात खोलवर परमेश्वराच्या विषयी प्रेम आहे, असा जो भगवत भक्त आहे तोच खरा भाग्यवान आहे, तोच खरा धनवान आहे। जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, मी तुम्हाला समजून सांगितलं, पवित्र कोण, सोहळे कोण? ज्याच्या मनापासून देव आवडतो असा पवित्र आणि सोहळा अत्यंत पवित्र, तोच धनवान आणि भाग्यवान आहे ना, त्याला संत म्हणतात। अशा संतांची सेवा करा, त्या संतांच्या सेवेबरोबर देवाची सेवा घडते, असा हा अभंगाचा सरळ अर्थ आहे। भजन करा विठ्ठला। प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा, रामभक्त श्री हनुमंतरायाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या थाटात आणि उत्सवात गावात संपन्न होत आहे। बहुसंख्येने उपस्थित सर्व भावी भक्त आहेत, टाळकरी, मृदंग वादक, गायक, पारमार्थिक, चांगते, श्रोते, या माता माऊली आणि सगळे श्रोते वृंद, या सर्वांच्या एकत्रीकरणाने या मंडपाला लाभलेलं सौभाग्य विठ्ठला। एखादी गोष्ट जर कार्य करायचं झालं आपणाला तर पहिली गोष्ट हटवावं लागते, तरच दुसरी बसवता येते। तसं करता येत नाही अन्यथा तर आपल्याला मंदिराचा जीर्णोद्धार करायचा असेल तर जीर्णोद्धार करायचा असेल पहिला मंदिर हटवावं लागेल आणि मंदिराबरोबर आपल्याला देवाची मूर्ती सुद्धा बाहेर घ्यावी लागेल, कारण ते बाहेर सगळं हटवल्याशिवाय जागेवर व्यवस्थित मंदिर होणार नाही, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्यवस्थित होणार नाही।
एक आहे म्हटलं कौतुक आहे. सात्विक माणसांचा अंतःकरणामध्ये एक डोळ्यासमोर असतं. रजोगुणी माणसाच्या डोळ्यासमोर केवळ प्रपंच उभा राहावा. तमोगुणी माणसाच्या डोळ्यासमोर कवर खायला प्यायला लेला नेसायला मिळावं. सात्विक माणसाचं लक्षण असतं की गावाचं जर देऊळ गावाचं जर मंदिर भंगलेलं असेल तर त्यांची दृष्टी जाते. देवाचे देऊळ वाटते नीट करावं. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपल्या वडिलोपार्जित असलेली उपासना विश्वंभर बाबांनी पूजा केली. दुसरी पिढी हरिबाबांनी पूजा केली. तिसरी पिढी विठोबांनी पूजा केली. त्याच्या पुढची पिढी पदाजीने केली. त्याच्या पुढची शंकरजीने केली. त्याच्या पुढची कान्होबाने केली. त्याच्या पुढची बोधोबाने केली. सात पिढ्या माझ्या वंशात पूजा झाल्या या मंदिरातली. पण आता जवळजवळ 300 वर्ष झालं या मंदिराला बांधून. पण मंदिर पडकं होत चाललेलं आहे. अंतःकरणात सात्विक जगद्गुरु देवाचे देऊळ होते जे भंगारी. देवाचे देऊळ होते देवाचे देऊळ होते जे भंगारी. देवाचे देऊळ होते देवाचा मंदिराचा जीर्णोद्धार करणं अत्यंत आवश्यक आहे. पण एक लक्षात ठेवा, इथे जेवढे गावात कुळ आहेत, जेवढे लोक आहेत, जेवढे लोकांची वंश परंपरा आहेत, मंदिर बांधकाम काढायला सुरुवात केलं, मंदिर तयारी झाले, दृष्ट लागेल असं मंदिर आहे. याचा अर्थ प्रत्येकाच्या 100 पिढ्यांची पुण्य ही उभा राहिली. तेव्हा हे केवळ आपल्या नाही, केवळ तुमच्या आमच्या पिढीनं नाही. एक जणाला काय झालं, ती लाकूड तुटत नव्हतं. एक घाव घातला तुटला नाही, 2 घातले तुटले, 3 घातलं तुटलं नाही, 50 घातले नाही तुटलं. आणि एक जण आला, सर मला तुला तुटत नाही, एकच घाव घातला काय, एका घावा तुटलं. एका घावात नाही, एक घाव ठोकायला 51 घावाचं साह्य मिळालेलं आहे. तसं हे मंदिर केवळ तुमच्याच्यानं झालं, तुमच्या पिढीची याच्या पाठीमागे पुण्य आहे. सर्वांची मायबापांची पुण्य आहे, आशीर्वाद आहे सर्वांच्या योगाने हनुमंतरायचं मंदिर उभा झालं. तुमची तर कष्ट आहे, पण त्यात अजून तुमच्या हयाती ते मंदिर झालं. आपण जर काही काळाने वयाच्या 100 वर्षे माणसं जर परत तर गेली, देवाच्या दारात गेली, तर हे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाव घेते आमच्या पूर्व भाग्यवान माणसाने, भाग्यवानांच्या पूर्वजांनी मंदिर बांधलेलं आहे. असे आपण भाग्यवान आहात. मंदिर बांधकाम करायचं म्हटल्यावर थोडी मूर्ती उचलताना भंग पावली. आपला महाराष्ट्र शुभाशुभ मांडणार नाही, शुभाशुभाच्या माथ्यावर उभारून मंगल करणारा महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र शुभाशुभ मांडणारा नाही. ज्याने शुभाशुभ मांडलं तो तिथेच संपला. शुभाने अशुभ मानायची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाया, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्येक लूटमारी, छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक कार्य झालं ते अमावस्याला. आज एवढा हिंदुस्थान उभा आहे ते अमावस्याच्या कृपेनेच उभा आहे. लक्षात ठेवा, आपण म्हणतो अमावस्या अशुभ आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांची हर एक क्रिया अमावस्याच्या दिवशीच आहे. महाराजांना कुठेही अपयश मिळालं नाही. शुभाशुभ आपल्याला नसतात, शुभाशुभ मानणाऱ्याला असतात. आपण वैष्णव, आपल्याला सगळं शुभ. आम्हारेच्या दासा शुभ शुभ
दक्षिणेकडे तोंड झाले. आम्ही वैष्णव म्हणे, वैष्णव इकडे दक्षिण दिसे तितकीच पवित्र आहे आमच्यासाठी. आम्हाहरीच्या दासा शुभ काळ दाही दिशा. म्हणून आपल्याला खेद काही मानायची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी शुभाशुभ मांडला नाही, आपण शुभाशुभ मानायचं नाही. उचलताना जर काही बंद पावला असेल तर नवीन मूर्ती आणल्या मस्तपैकी. आता जलदेवतेच्या ठिकाणी ठेवल्या, अन्नाच्या ठिकाणी ठेवल्या, पाण्याच्या ठिकाणी ठेवलेले आहे, धान्याच्या ठिकाणी देवता ठेवलेल्या आहेत. आता ही जी देवता आहे, आता रामचंद्र प्रभूची अयोध्येला जी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली ती जुनी कुठे ती नवीच होती ना. नवीन मंदिर, नवीन भगवान राम मारुतरायाची उपासना, नवीन भगवत भक्त, शुभाशुभ नाही झाला आहे ते सगळं मंगल झालंय. विठ्ठला संसाराचा नियम आहे, जिथं मंगल होतं तिथेच अमंगल होतं. सवीची पडी अमंगळाची पोहरी म्हणजे संसार अमंगळाची अंकुरी सवेची पडी अमंगळाची पोहरी अमंगळ येऊन दत्त खोबा राहत. संसारामध्ये असं होतं, रात्र दिवस काबाड कष्ट करून घर बांधलं. एक 6 महिने झालं. त्या दिवशी आज त्या घराची वास्तू शांती आहे. सकाळी उठला, हातात डबा घेतला, बाहेर गेला, आला नाही म्हणून चौकशी केली. चौकशीच्या अंती कळालं की मडच उचलून आणलं. घराची वास्तुशांती शुभ आहे, त्याच दिवशी अशुभ घडलं. संसारात परमार्थात अशुभ नाही. आणि हनुमंतरायाच्या जीवनात तर अशुभ आणि अपयश कधी माहीतच नाही. या जगामध्ये 2 यशस्वी संत आहेत. एक नाव आहे अर्जुन आणि दुसरा आहे भगवान श्री रामचंद्र प्रभूचे परमभक्त श्री हनुमंतराय. यांना अशुभ कधी माहीतच नाही. अर्जुनालाही माहित नाही. ज्ञानोबराने तर स्पष्ट म्हणले, जर घरातून कोणी बाहेर पडत असताना अर्जुनाची ही जे नावाची ओवीचा उच्चार केला, त्याच्याकडे तर अशुभ येतच नाही, पण त्याच्या गावाच्या वेशीला सुद्धा अशुभ येत नाही म्हणे. अर्जुना, तू अनुचिता चित्त निधीशी दिहिलो कैन संदेशी तुझे नामी अपिशी दिशा रंगीचे, असं हनुमंतराचं वर्णन आहे. हे रामचंद्र अर्जुनाचं वर्णन आहे. हनुमंतराय सुद्धा मंगल आहे. जिथे मंगल आहे तिथं अमंगल होणं शक्यच नाही. डोक्यातून स्पष्ट आणि स्वच्छ भ्रम करून टाका. हनुमान साक्षात मंगलमय आहे. गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात, मंगल मूर्ती मारुती नंदन, मंगल मूर्ती मारुत नंदन, मंगल मूर्ती मारुत नंदन, मंगल मूर्ती मारुत नंदन, सकल अमंग जगताचं अमंगल जे ते घालवणारे आहे. म्हणून तर गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात, मंगल भवन मंगलाचा ठेवाय, मंगल भवन मंगल मंगल भवन मंगल हारी, प्रभव सुत शरद अजिर बिहारी, 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 मंगल मूर्ती मारुती नंदन.
ठाम असणारे असे हनुमंतराय. त्याला सांगा कुठं मंगल स्वरूप हनुमंतरायच्या ठिकाणी अमंगलता येईल का? इथं बसलेली खरं बोलायचं. अग्नीच्या ठिकाणी कधी शीतलता येईल का? बोला. अग्नी कधी बर्फासारखा शीतल होईल का? नाही. बर्फ कधी अग्नीसारखा दाहक होईल का? नाही. गंगा कधी पारसी होईल का? नाही. तसं हनुमंतरायाच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या भक्ताला कधी अमंगल येईल का? उत्तर आहे नाही. बोला की महाराज काय म्हणते? अमंगल भवन अमंगला. हनुमंतराय अतिशय मंगल स्वरूप आहेत, म्हणून काही मनात किंत आणायची आवश्यकता नाही. एक दिवशी श्री हनुमंतराय निवांत बसले होते. हनुमंतरायांचं निवांत बसणं म्हणजे श्री रामचंद्र प्रभूचं भजन करत बसले होते. देवशनी आले त्यांच्याकडे. देवशनी आणि हनुमंतराय दोघजण गुरुबंधू आहेत. दोघजण गुरुबंधू आहेत. छाया मार्तंड संभूतम शनैश्चरम. शनीचे गुरु सूर्यनारायणाचा आहे आणि हनुमंतरायाचे गुरु सूर्यनारायण. दोघांचे गुरु सूर्यनारायणाचा आहे. सूर्याकडे दोघा जणांचा अभ्यास झालाय. मग एका गुरुकडे दोघांचा अभ्यास झाल्यानंतर त्या दोघाला काय म्हणतात बघा? बोला बरे. गुरुबंधू म्हणतात, गुरु भाऊ म्हणतात, आपले गुरुबंधू म्हणतात. गुरुबंधूशी सौजन्याने वागावे. गुरुबंधू सौजन्य सुजनू. ज्ञानोबाराने म्हटले गुरुबंधूशी सौजन्याने वागावं. आपले जेवढे गुरुबंधू आहेत तेवढेशी. शनी आला. शनी आले. शनिदेव आले. हनुमंतराच्या जवळ बसले. हनुमंताला म्हणले बसा. म्हणे एक काम आहे तुमच्याकडे. हनुमान म्हणजे काय काम आहे ते सांगा. म्हणे माझी इच्छा आहे की तुमच्या सानिध्यात तुमच्या अंगावर बसावं आणि तुमच्याकडे 7.5 वर्ष 7.5 रूपाने मी येणार आहे. हनुमान म्हणजे माझ्याकडे यायचं असेल तुम्ही येऊ शकता. माझ्यासोबत बसायचंय, माझ्या सानिध्यात बसायचे, माझ्या अंगावर बसायचे. शनीची 7.5 मला लागून घ्यायची. अंगावर यायचे तर माझ्या अंगावर बसणार, पण कुठं बसणार? कारण अंगावर बसल्यानंतर शनीला अमंगल करता आलं पाहिजे अशा ठिकाणी बसा. असं ठिकाणी बसा. हनुमंतरायाने असं सांगितल्यानंतर शनी भगवान म्हणले आता शनिदेव म्हणले कुठं बसावं? हनुमान म्हणले कुठं बसतील ते सांगा. ते म्हणजे खांद्यावर बसू नका. का? उपयोग होणार नाही. डोक्यावर म्हणजे उपयोग होणार नाही. तुम्ही जिथे बसाल तिथे माझा राम माझ्या हृदयात आहे. हृदय बसवू आगा बसही राम शरच्या पधर. शनी बसत असतो मनामध्ये, बुद्धीमध्ये, अंतःकरणामध्ये, अंतःकरण चतुष्टयमध्ये. तुम्ही माझ्या जर अंतःकरणात बसायचा प्रयत्न करत असाल शनिदेवा तर माझ्या अंतःकरणामध्ये रामचंद्र प्रभू आहे. आणि जिथे राम आहे तिथं रामचंद्र प्रभू जिथे आहे तिथं शनीच नाही, कोणत्याच देवाची 7.5 चालत नाही. मग आता कुठं बसावं सांगा तरी स्थान. ते म्हणजे आता तुम्हाला बसायचंच आहे आणि 7.5 वर्ष एक ध्यानात ठेवायचं. शनीची पीडा अतिशय वाईट आहे आणि शनीची पीडा अत्यंत चांगली आहे. 7.5 शनीची लागली की अत्यंत चांगली आहे आणि 7.5 शनीची लागली की अत्यंत वाईट आहे. शनीची 7.5 सुरुवात झाली. जर माणूस दारू प्यायला लागला, मटण खायला लागला, वाईट वेश्याच्या नादा लागला, दारू प्यायला लागला, सिगरेट वडायला लागला, सत्संग सोडू लागला, कधी भजन नाही, मारुतीचं दर्शन नाही, समजायचं 7.5 त्याला 7.5 वर्ष त्याला मातीत घातल्याशिवाय 7.5 असे. आणि ज्याच्या योगाने 7.5 आहे लागली, 7.5 त्याला सुरुवात झाली शनी देवाची. त्याच्याकडून जर गीता वाचण्यात आली, विष्णू सहस्रनाम वाचण्यात आलं, हनुमान चालीसा वाचण्यात आली, रामायण वाचण्यात आलं, असं जर तुम्ही वाचू लागला तर शनीचे चांगले दुप्पट परिणाम होतात. आणि वाईट तुम्ही जेवढं वागाल शनीची 7.5 वाईट तेवढे अपशकुन व्हायला लागतात. म्हणून शनीची 7.5 लागली. एखाद्या भूदेवाने सांगितले तर एक काम करायचं, ज्ञानेश्वरी वाचायची सोडायचीच नाही. ज्ञानेश्वरी वाचायची सोडायची नाही. मग काय होतं? ज्ञानेश्वरी आपण वाचायला लागलं की शनी आपल्या बरोबर असतात आणि त्यांची आपल्याला 7.5 लागलेली असते. ज्ञानेश्वरीचं जे फल आहे दुप्पट मोक्षासारखं फळ, अत्यंत आनंददायी फळ, 10 पट फल मिळतं. म्हणून 7.5 शनीची वाईट नाही. हनुमंतराय घाबरले नाही, कारण आपल्याला रामचंद्र प्रभू आहेत. आता घाबरायचं काही कारण नाही. बसा. मग आता कुठं बसायचं? सांगितलं की शेपटात बसा. हनुमंतराय शनी देवता हनुमंतरायाच्या शेपटीत बसली. शेपटीत बसल्या. आता हनुमंतरायाचं काय एका जागेवर आहे का? एका जागेवर चंचल हनुमंतराय
एका जागेवर कधी स्थिर न राहणारी झाडा, या झाडावरून त्या झाडावर उड्या, इकडून तिकडं उड्या, या भिंतीहून त्या भिंतीवर उड्या, या पत्रावरून त्या पत्रावर उड्या, या कोपटावरून त्या कोपटावर उड्या, या झाडावरून त्या झाडावर उड्या, या नदीच्या पहिल्या कडावरून पलीकडच्या कडाला, समुद्रात झाजवळ जिकडे तिकडं उड्या मारत असताना ती शेपटीवर बसलेली शनिदेव सकाळ असं आपटायची, लागायचं. 7.5 वर्ष पूर्ण झाले आणि हनुमान म्हणजे आता बाजूला, श्री म्हणला आता मी बाजूला होतो, काम संपलं. कसं काय श्री, काय सांगायचं हनुमंतराया, तुम्ही इतके चंचल आहात, एका जाग्यावर कधी न थांबणारे, सतत उड्या मारत राहिलात, उड्या म्हणून शेपटी आपटत राहिली, त्या शेपटी बरोबर माझं मरण झालं. आणि कुणाला एवढंच पटत नसेल तर ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये बसायचं, दगडाने ट्रॅक्टरची ट्राली न्यायची, मध्ये बसणारीचे हाल काय होतात ते बघा. तसे हनुमंतराय, तसे शनिदेवता म्हणजे माझे हनुमंताचे हाल झाले. जेव्हा शनिदेवाचं अंग दुखायला लागलं, हनुमंतरायांनी सांगितले, अंग दुखतंय ना, तुमचे भगवत भक्त तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या अंगावर तेल घालतील आणि तेल घातल्यावर तुम्हाला बरं वाटेल, तर तुमचा अंतरातून आत्मा त्यांना आशीर्वाद देईल की तुझं सुखी भव. म्हणून तेव्हापासून शनिदेवताला तेल घालायची पद्धत आहे. कारण शनिदेवाचं अंग दुखतं म्हणून, अगदी व्यवस्थित राहो म्हणून. आता शनिदेव निघाले, हनुमान म्हणजे निघाले का, हो थांबा जरा, काय काम आहे, थांबा तरी जरा, माझं एक काम आहे म्हणे. जिथे जिथे रामरायाचे भक्त आहेत ध्यान देऊन ऐका. शनिदेवा रामरायाचे भक्त आहे, जिथं रामरायाचं नामस्मरण आहे, तुम्ही त्यांच्याकडे वक्र दृष्टीने बघायचं नाही, आशीर्वचन द्या. आशीर्वचन दिलं, शनिदेवता निघाल्या. तेव्हापासून हनुमंतरायाची रामाची उपासना करणाऱ्याला शनिदेव वाकडा करीत नाही, असा हा हनुमंतरायाचा प्रताप आहे, लक्षात ठेवा. म्हणून हनुमंतरायाची उपासना अत्यंत महत्वाची आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांनी हनुमंतरायाची उपासना केली, साधू संतांनी सगळ्या उपासना केली. या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. हनुमंतराय कुठे असतात बरे, जिथे रामाचं कीर्तन, जिथं रामायण तिथे हनुमान. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं, जिथे रघुनाथाचं कीर्तन सुरू आहे तिथे एक भगवत भक्त होता आणि त्यांच्या घरी एक जणाच्या घरी आला. त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा की देवाचं नाव घ्यायचं. म्हणजे कधी घ्यायचं, अहो कधी घ्या, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, बोला दोन्ही पक्षपायी कधी घ्या, म्हणजे कधी कधी. नाव तर सांगा, सकाळी उठल्या जमायचं नाही, सकाळी उठला अंघोळ किती काम असतं. बरं दुपारी वेळ मिळत नाही. बरं संध्याकाळी आले की थकून दमलेला असतं, जमत नाही. पण सकाळी उठल्या अजिबात सकाळी जमत नाही. मग असं करा, तुम्हाला कधी वेळ असतो, म्हणे मला वेळ असतो नाहणीमध्ये आंघोळ करताना, फक्त एवढाच मला वेळ असतो, बाकी मला वेळ नसतो. मग आंघोळीला गेल्यानंतर बाथरूम मध्ये अंगावर पाणी पडलं की भगवान श्रीरामाचं नामस्मरण करा. तो भगवत भक्त 12 वर्षी अखंड रामाचं नामस्मरण करत होता भगवत भक्त तो. तर बाथरूम मध्ये आंघोळ करत असणारा परमभक्त रामाचं नाम घेणारा हनुमंतराय त्याच्या बाथरूमच्या टेरेसवर जाऊन त्याच्या मुखातलं नाम ऐकत होते. इतके हनुमान, जिथे राम तिथे श्री हनुमान विठ्ठल. राम आहे, जिथे राम आहे तिथे हनुमान आहे. देवच या जवळी
काय जिथे रामनामाचा उच्चार आहे तिथे श्री हनुमान आहे. म्हणून कुणाला जर हनुमान अवतीभोवती आपल्याला हवं वाटत असेल तर फक्त एक करायचं, श्रीराम नामाचा जप करायचा. राम श्रीराम जय जय राम एवढं म्हटलं की हनुमंताजवळ आहेतच. हे रामनामाचा एवढा प्रताप आहे, एवढा महिमाच आहे. एकदा काय झालं, या अभंगाच्या संदर्भात बोलतो, थोडी प्रस्तावना करतो की जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये काही लोकांच्या ज्या शंका होत्या, काही लोकांना वाटत होतं हे पवित्र ते सोहळे. महाराजांनी स्पष्ट उल्लेख केला, तो सोहळा आणि तो पवित्र. काही माणसाला तो भाग्यवान, तो धनवान. भाग्यवान कोण, धनवान कोण? एकदा निर्णय लावून टाकला की ज्याला मनापासून परमात्मा आवडतो, ज्यांचा आवडता देव. मनापासून देव आवडावा. मनापासून देव आवडावा म्हणजे काय? देवाची चाणे अळवावे देवा, औषधी हवावा पाडोनिया. देवाच्या इच्छेसाठीच देवाचं भजन, विषयाच्या इच्छेसाठी नाही, असं त्याला म्हणायचं. अत्यंत श्रेष्ठ भजन. हनुमंतरायाची अशी आवड. मनापासून देव आवडत होता. सत्ता आवडत नव्हती, लोभ आवडत नव्हता, द्रव्य आवडत नव्हतं, पत्नी नाही तर पुत्र नाही, दारा नाही, घर नाही, ऐश्वर्य नाही, सत्ता नाही, एक आवडत रामचंद्र प्रभू आवडत होते. काय झालं, एकदा सीताशुद्धीचा प्रसंग आला. कोण आणेल सीताशुद्धी करून? सगळे हनुमंतरायाकडे बोट केलं. हनुमंतराय मी आणतो. आणि उचलला विडा आणि हनुमंतरायाने ती काम केलं. केली सीताशुद्धी. मूळ रामायणात रामचंद्र प्रभूच्या अगोदर हनुमंतरायाने सीता मातेचा शोध लावला. बरं मोठं काम केलं. म्हणजे रामाचंही बिघडलं तरी सुधारायचं काम श्री हनुमंतराय करतात. इतकी श्रेष्ठ आहे. झालं, सीतामाता आणल्या गेल्या, राज्याभिषेक झाला, सगळा आनंद सोहळा, निरोप समारंभ. दुसऱ्या दिवशी आहे, आदल्या दिवशी सगळे वानर बसले आणि चर्चा सुरू झाली. चर्चेचा विषय सुरुवात झाला. ते जर हनुमंतरायाला खिजवायचं, हनुमंतरायाची कुचेष्टा करायची. विभीषण बसला आला. विभीषण पण आहे त्याच्यामध्ये, सुग्रीव आहे, अंगद आहे, हे सगळे बसले हनुमंतरायाकडे. हनुमंतरायाला बसा हनुमंतराय, काय एवढं तुम्ही कष्ट घेतले? सीतेचा शोध तुम्ही मूळ लावला, सेतू बांधण्यासाठी तुम्ही एवढं मोठं कार्य केलं, आणि एवढं कष्ट करून आज सीता मातेला आपण अयोध्येत घेऊन आलो. रामाने सगळ्याला बरंच काही दिलं, पण बहुतेक तुम्हाला काही दिलेलं दिसत नाही. सुग्रीव म्हणला, हे बघा हनुमान, माझ्याकडे बघ माझ्याकडे, मी सुग्रीव आहे, मी रामासाठी कष्ट केले, पण मला मोबदला माझी रुमा बायको पण मिळाली आणि मला किष्किंधेचं पद मिळालं. किष्किंधेचं पद. तुम्हाला कोणतं पद? मला किष्किंधेचं पद मिळालं. विभीषण म्हणला, हनुमान त्यांना किष्किंधेचं पद आणि मला लंका राज्य. विभीषण केली चिरकाळ स्थापना, चिरकाळ स्थापना, चिरकाळ स्थापना. लंका राज्य विभीषण लंकेचं पद मिळालं. विभीषण म्हणला, हनुमान लंकेचं पद मला मिळालं, मला लंकेचं पद आहे. सुग्रीवा तुला पद मिळालंय, मग पण किष्किंधेचं पद मिळालंय. विभीषणा तुला लंकेचं पद मिळालंय. तुम्ही एका पदात संतुष्ट आहात बाबा.
हनुमान थोडा लोभी आहे. म्हणजे हनुमान लोभी आहे. मला एका पदामध्ये समाधान वाटत नाही. तुम्हाला एक एक गावाचं, एक एक राज्याचं, देशाचं पद मिळालं, मला त्या एका पदावर संतुष्ट नाही मी राहत. आणि मला ते पदही नको आहे. मला 2 पदाची आवश्यकता आहे. रामाचे 2 पाय हेच माझ्यासाठी 2 पद आहे. रामाचे 2 चरण हेच माझ्यासाठी पादुका आहे, हेच माझ्यासाठी पद आहेत. मी त्याचंच भजन करतो, त्याच्यासाठीच माझं जीवन आहे. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. देवाचे 2 चरण हे, देवाचे 2 पाद, देवाचे 2 पाय हेच हनुमंतरासाठी 2 पद आहेत. मी त्याचंच भजन करतो. भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम माझ्यासाठी पद आहे. तूच त्याचं भजन करतो. मेरे तो आधार सीताराम के चरणारविंद, मेरे तो आधार सीताराम के चरणारविंद, राम के चरणारविंद, सीता के चरणारविंद, राम के चरणारविंद, सीता के चरणारविंद. संकीर्तन आहे, जसं विठोबा संकीर्तन आहे तसं हे संकीर्तन आहे. माझ्या जीवनाचा आधार आहे. मला सांगा, कुठलंच पद नको. लौकिक पद मिळालं तर थोड्या दिवसासाठी असतं, आणि रामरूपी रामाचे 2 पद मिळाले तर कायमरूपी बेडा पार होतो. सगळ्या भोगांचा त्याग हनुमंतरायाने केला. मला ह्याच्यातलं काहीही आवडत नाही. आणि जीवाभावापासून अखंड श्री हनुमंतरायांना जर आवडत असेल तर त्याचं नाव आहे श्रीराम. कशावरून? विभीषणाला कुठलेही मिळो, सुग्रीवाला किष्किंधा मिळो, मला त्याची आवश्यकता नाही. मला फक्त रामाचे चरण पाहिजे. सर्वांचा त्याग आणि एका रामाचं भजन, अशी हनुमंतरायाची. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिकुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अशी हनुमंतरायाची अनन्य भक्ती होती. अनन्य भक्ती होती. हनुमंतरायाला विचारलं, हनुमंतराया जरा बसा, तुम्ही भक्त आहात? हो भक्त आहे. तुम्ही? म्हणे मी पण भक्त आहे. हनुमंतराय म्हणले तुम्ही कसले भक्त आहे? ते पुढचे म्हणले मी अनन्य भक्त आहे. हनुमंतरायाला विचारलं, हनुमंतराय तुम्ही कसे भक्त आहेत? हनुमंतराय म्हणले मी फनन्य भक्त आहे. सगळे लोक म्हणजे अनन्य शब्द ऐकून आहेत, तुम्ही फनन्य शब्द ऐकून आहेत का कधी? फनन्य भक्त शास्त्रात शब्दाचा उच्चारच नाही. हनुमंतरायांनी फनन्य भक्त सांगितले.
भगवत भक्तांनी वैष्णवांनी विचारलं की हनुमंतराय फनन्य भक्त आम्ही ऐकला नाही हो, जरा थोडा अर्थ सांगा. हनुमंतराय म्हणजे तुम्ही अनन्य भक्ताची व्याख्या सांगा, म्हणजे मला सोपी जाईल की फनन्य भक्ताची व्याख्या सांगायला सोपी जाईल. ध्यान देऊ नाही का? हनुमंत सांगा. मग ते भक्त सांगितले ब्रह्मा विष्णू महेश इंद्र चंद्र महेंद्र कुबेर या सर्व देवतांचा त्याग करून एका नामाचं भजन करणं याचं नाव आहे अनन्यता. आता हनुमंतराय तुम्ही फनन्यता सांगा. हनुमान म्हणले इंद्र देवाय चंद्र देवाय इतर देवता आहेत हे तुम्हाला माहित आहे, मला रामाशिवाय दुसरा देवच माहित नाही, याचं नाव आहे फनन्यता. मला रामाशिवाय दुनियात काहीच माहिती नाही, एक श्रीराम माहित आहे, पण ज्यांच्या जीवाभावाचा देव आवडता आहे रामचंद्र प्रभू असे श्री हनुमंतरायच या जगामध्ये पवित्र आहेत आणि सोहळे आहेत. अभंगाच्या पवित्र सोहळी पवित्र सोहळी पवित्र सोहळी पवित्र सोहळी अखंडित प्रेमभाव अखंड प्रेम अंतःकरा देवाविषयी खोलवर आहे आणि अखंड देव ज्याला आवडतोच या भूमंडळामध्ये भूमंडळी भूगोल पृथ्वी जेवढी आहे त्या पृथ्वी तलावर एकमेव तेच पवित्र तेच आहे. काही लोक वरून पवित्र आहेत, काही लोक आतून अपवित्र आणि वरूनही अपवित्र. एक प्रकार एक कोटी दोन. काही लोक वरूनही पवित्र आतूनही पवित्र दुसरी. काही लोक वरून पवित्र आतून अपवित्र. काही लोक आतून पवित्र वरून अपवित्र. असं चार थोडसा कोटे करूया. पहिली जी कोठे आतूनही गदळ आणि वरूनही गदळ. तुकोबारायांचा अभंगच आहे. दीपक मला थोडस हे करायचं मला. त्यांच्या काका जवळ आता पाठांतर चालू आहे, जिवंत आहे. आहा कटा त्याचे करीत कोण आहे आतूनही खराब आणि वरूनही खराब. आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. गडे चिना गरम नभी चिका वांज माता त्याची लाज लावा पापी. पुढं परपिडे परद्रव्य सावधान सादरची मन अभाग्याची. न मिळता निंदा चाडी उपवास संग्रावे दोष सकाळी. पुढे परोपकार परोपकार पुण्य त्या वावडी. विषाचे ते किडे दुग्धे मरे. ही सगळी झाली आतून खराब आणि वरूनही खराबाची यादी. थोडासा अर्थ जर बघायचा झाला बारकाव्याने
आपण खरून वरून आणि आतून खरोखरच गदळ आहेत का नाही, खराब आहेत का नाही, अभंग सांगतो. मी अर्थ सांगण्यापेक्षा तुम्ही हा घरी जाऊन वाचला तर बरं होईल. तुम्ही वाचणार नाही म्हणून सांगणार तुम्ही वाचणार नाही एवढं माहित आहे. थोडे भगवत भक्त वाचतील, वैष्णव वाचतील, मला अनिल महाराजसारखे असे की व्यासराव सावरासारखे वाचतील घरी गेल्यानंतर. हा कटा त्याची करीती पितर कटकटा दात करतात माझे, ह्याची माय मेल्याची काय मिली नाही, ह्याच्या तोंडात ओर का घातला नाही. कसा आहे का कटकट करतात, कोणाच्या नावाने मेलेले पितर कटकटा खातात, कोणत्या मुलीच्या, कोणत्या मुलाच्या, कोणत्या पुत्राच्या, कोणत्या मुलीच्या, त्याचं वर्णन केलंय. परोपकार परपीडे सावधान, परोपकार परपीडे, बरोबर आहे का? नेणे परोपकार परपीडा सादरची मन अभाग्याची. दुसऱ्याला त्रास द्यायला आणि दुसऱ्याच्या द्रव्याच्या बाबतीत जो सतत सावधान आहे तो आतून बाहेरून खरा माणूस आहे. दुसरी गोष्ट पुढचा, न मिळता निंदा चाडी उपवास संग्रहावे दोष सकळी. त्याला निंदा करायला नाही मिळाली, त्याला चुगली करायला नाही मिळाली की जीवन सुद्धा न जेवल्यासारखं वाटतं. दोषच प्राप्त केले नाही, दोष मिळवले नाहीत म्हणून त्याला सतत वाईट वाटतं. न मिळता निंदा चाडी उपवास संग्रहावे दोष, त्याला कस तरी वाटतं. एका गावात तुमच्या गावात नाही बरं का, एका गावात एक बाई फारच भांडखोर होती. मग गल्लीतल्या बाईने म्हणजे तिची कट्टी कोणी जोडून ना, महिना सव्वा महिना झालं. तिला वाटलं आपल्या घरी सोतक पडले का काय, भांडल्याशिवाय तर दिवस जात नाही, भांडण तर सव्वा महिना झाला नाही. उगा एक दिवशी शेजारच्या घरी गेली, कलहप्रिया होती, तिची बीपीच वाढली. काकू आल्या, भांडतात तर खो, नाव आहे शांतीन, रोज भांडण आणती, अशी परिस्थिती आहे. बोलायची परिस्थिती नाही. शेजारी म्हणजे काकू का आलात, कसा चहा पाणी केलं, बोलणं इकडचं तिकडचं झालं, का आलात म्हणे बघा सहज आले, मला विस्को न्यायचा होता. बरं काकू विस्को काय पैसे द्यायच्यात का त्याला, बरं खापर आणलं नाही, अल्युमिनियमचं ताट नाही, काही नेण्यासाठी आणलं नाही, एखादं पितळीचं वगैरे भांड काय कशाला लागतं, पितळेचं त्याला अल्युमिनियमचं भांड कशाला लागतं का, माझ्या पदरातच ते. ती म्हणली आधी जिच्याकडे मागायला होती ती घर मालकीन म्हणली, काकू तुम्ही पदरात मागता, 11,000ची चांगली साडी दिसते, त्याच्यात टाकल्या जळेल की, तुम्ही त्याच्यात कसं मागता. असं म्हणल्याबरोबर हिला भांडायला चान्स सापडला. म्हणजे जळालं तर माझं जळेल काय, तुझ्या बापाचं जळेल का, तुझ्या बापाला घेऊन साडी माहित आहे का माझ्या साडी कधी गेली, दुसरीकडे गटारात तोंड घालायचं होतं, माझ्या साडीत का तोंड घातली. आता बायकाचं भांडण आहे तिकडल्या. मग अशी जेव्हा भांडायला लागली, असं भांडण झालं त्यावेळेस तिला वाटलं आज पारणं फिटलं. हे म्हणत नाही तुकोबरा म्हणतात, न मिळता निंदा चाहडी उपहास संग्रहावे दोष सकळे. तुकोबरा दृष्टांत पार अशा अमंगळ, आतून बाहेरून अमंगळ माणसासाठी विषाची ती किडे दुग्धी मरी. विषाची किडी एखाद्या वेळेस म्हशीला जनावराला जर जखम झाली, त्यातल्या आळ्या झाल्या, तो काढल्या, ते शेतकऱ्याला दया आली, अरे पुरात काय मरतात असल्या घाणीमध्ये दुर्गंधीमध्ये, काढून चिमट्यानं उचलून दुधात टाकल्या. तो विषाची किडी दुधात टाकली की मेले. तसे अमंगळ माणसं चांगलं काम म्हणलं की त्यांच्या बापदादा खानदानाला मरण येतं. तो कोबरा म्हणतात चांगलं काम म्हणलं की आडवे आलेच. जगद्गुरु कोबरांचा शेवटचा चरण आहे, तो का म्हणे तो हा विटाळाची मूर्ती, का म्हणे तो हा विटाळाची मूर्ती, जय जय
दुसऱ्याच्या द्रव्यावर सादर, निंदा करण्यात चुगली करण्यात सादर, चांगलं सांगितलं तर मरण, असा माणूस तुका म्हणे तो विटाळाचीच मूर्ती. तो साक्षात आपण बाहेरून विटाळच आहे म्हणतात, विटाळाचीच मूर्ती. दया क्षमा शांती नातळे, त्याला दया क्षमा शांती काही माहित नाही आहे, विटाळाची आपण बाहेर म्हणून मूर्ती. आणि काही वरून बघायला गेले तर फार पवित्र, आतून अपवित्र. वरून बघायला गेलं तर इतके पवित्र दिसतात की पोतना गेलेली गोकुळामध्ये वरून दिसायला चांगली घेतली, शूर्पणखा वरून दिसायला चांगली होती पण आतून अंतःकरणाने खराब होते. तिसरा प्रकार आहे वरून दिसायला अमंगल अपवित्र पण आत फार मंगलमय स्वरूप असणारे. असे उदाहरण भगवान श्री शिवजी. वरून बघायला गेलं तर चिता भस्माले पस्रग पिंद्रकरोटी परिकराः अमंगल्यम शीलम तव भवतु नामैवमखिलम तथापि स्मरतृणाम वरद परमं मंगलमसि मनः प्रत्यक चित्ते सविदमवथायात्मरुताः. वरून स्मशानेश्वा क्रीडा. मला सांगा स्मशान अत्यंत अपवित्र आहे, त्या अपवित्र स्मशानात राहतात, तिथेच चिता भस्म अंगाला लावतात. असे भगवान शंकर वरून दिसायला अमंगल्यम शीलम. वरून बघायला गेलं तर अमंगलशील आहे, वरून बघायला गेलं तर असे येत. पण जर अंतःकरण जर बघितलं तर सर्व सुखाचे आगर. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. गळ्यात साप, वासुकी हार म्हणजे गळ्यात साप, भस्म उटी रुंडमाळ, हाती त्रिशूळ त्रिज्वाळा. वरून बघायला गेलं तर अपवित्र पण आतून फार मंगलमय स्वरूप आहे भगवान श्री शिवजी. का? कारण भगवान शंकर याच्या अंतःकरणामध्ये सतत श्रीरामजी राहतात. शंकर भगवान बसले होते स्मशानात आणि लोकांनी विचारलं बसलात काय काय बसलात म्हणजे सगळं त्यागून बसलात. तर ऋषी मुनी म्हणले काय त्यागून बसला? भगवान शंकर म्हणजे काय आहे माझ्याकडे सांगा. सगळं त्यागले. त्यागोनी कैलास सर्वही संपत्ती स्मशानात वस्ती. अरे वैकुंठापेक्षा कैलास 7 पट श्रीमंत त्याचा त्याग आहे, बायकोचा त्याग आहे. बरं पार्वती किती देखणे आहे पार्वती. परस्परा श्रेष्ठ वपुर्धराभ्याम. इतकी पार्वती सुंदर आहे. भगवान शंकर नित्य तिला परस्परा श्रेष्ठ. भगवान शिवजी पार्वतीला नित्य अंकावर घेतात. इतकी पार्वती त्यांना प्रिय, अशी प्रिय बायको त्यागून. बरं 2 सोन्यासारखे लेकर आहेत गणपती आणि कार्तिकेय, त्यांचा त्याग करून घराचा त्याग करून सर्व नंदिकेश्वर सगळ्यांचा त्याग करून भगवान श्री शिवजी स्मशानामध्ये. भगवान म्हणले मी बसलो. अहो लंगोटी सुद्धा नाही बाबा हरीला स्मशानात एकटे बसले. लोक म्हणजे भगवत भक्त वैष्णव म्हणजे शिवजी जरा चेष्टा करतात. तुम्ही सगळं त्यागलं, मला त्यागल्यालाच आहे. दाखवा मला माझ्याकडे काय आहे ते दाखवा. बोला दाखवा, बक्षीस मागून घ्या. ऋषी म्हणे आम्ही सांगतो तुमच्याकडे काय आहे. ऋषीमुनींनी सांगितले तुम्ही सर्वांचा बायकोचा त्याग, मुलाचा त्याग, राज्याचा त्याग, लोकाचा त्याग, कैलासाचा त्याग, पुत्रा सगळ्यांचा त्याग केला. पण तुमच्याकडे जवळ एक आहे, त्याचं नाव 2 शब्द आहेत, रा आणि म असे 2 शब्द आहेत. त्याचा कुठं त्याग आहे?
त्याचा त्याग करा की भगवान शंकर म्हणजे सगळ्या दुनियाचा त्याग करतो, पण 2 राम शब्दाचा मी त्याग करू शकतो. राम नाम अतिशय मंगलमय स्वरूप राम नाम आहे. इतकं राम नाम मंगल आहे, विष्णू सहस्रनाम 1000 विष्णूचे नाम घ्यावे लागतात, तेव्हा एक राम शब्द म्हणलं की 1000 विष्णू सहस्रनामाच्या नामाबरोबर तत्तुल्य आहे. राम इतकं नाम श्रेष्ठ आहे. सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने, सहस्रनाम तत्तुल्यम. एक विष्णू सहस्रनाम म्हणायला घाईनं म्हणलं तरी 15 मिनिट लागतात, आणि राम शब्द म्हणायला एका चुटकीसारखी हसरीशी होतात. असं हे रामनाम शिवजीच्या अंतःकरणात असल्या कारणाने शिवजी आतून मंगल आहेत. वरून जरी अमंगल दिसत असले तर आतून मंगल स्वरूप आहे. आणि हे महापुरुष आतूनही मंगल आहेत आणि वरूनही मंगल आहेत. आतूनही पवित्र आहेत आणि बाहेरूनही पवित्र आहेत. आत बाहेर पवित्र आहेत. आत बाहेर पवित्र कशाहून सिद्ध होतं? काही गोष्टी पवित्र आहेत, पण अपवित्राच्या सानिध्यात गेल्या की अपवित्र होतात. गंगा अपवित्राच्या सानिध्यात गेली की गंगा अपवित्र होते. पापाती जिनने गंगे, गंगेला सुद्धा पाप जिंकायचं असेल तर साधूच्या संगतीत जावं लागतं, तेव्हा गंगेचं पाप धुवून निघतं. पापी लोक गंगेच्या गंगा पवित्र, अपवित्र लोक गंगेच्या सानिध्यात गेल्यानंतर गंगा ही अपवित्र होत. असं गंगेचं पावित्र्य आहे. पण संतांचं शुचित्व तसे न सुचित्व सुचितांग होय आणि पाप तापही सारे. तैसे नव्हे तैसे सज्जनाचं शुचित्व नाही. संत त्याला म्हणे आतून बाहेरून पवित्र. संत बहुशुची आहेत. बहुशुची कशाला म्हणतात? स्वतः तर पवित्र आहेतच आहे, पण अपवित्राच्या सानिध्यात जर गेले किंवा अपवित्र त्यांच्या सानिध्यात आल्यास आपलं पावित्र्य कायम ठेवतात. जो अपवित्र आहे त्याला पवित्र करतात. त्याचं नाव आहे बहुशुची. संत अशी शुची आहे. कोण पाहे तयाकडे विरल विठ्ठलाचे झाडे, अशुभच्या पुढे शुभ होणे ठाके. ज्ञानोबाने नेवाशामध्ये प्रवेश केला. सच्चिदानंद बाबाची यात्रा गावात शिरल्यानंतर समोर आली. अपवित्र असतं मड येणं, पण सच्चिदानंद बाबाला उठा. अपवित्र अशुभ सुद्धा शुभ झाला. अपवित्र त्या कोणी शुभ होऊन या ठाके. संत इतके शुभ अत्यंत पवित्र आहेत. आतून बाहेरून पवित्र आहेत. म्हणून तुकोबरा सांगतात पवित्र हनुमंतराय पवित्र आणि सोवळी. पवित्र आहे ते सोवळी शब्दात. सोळा म्हणजे ज्याचा देवाने अंगीकार केला त्याला म्हणतात सोळा. सोळा तोची भला अंगीकार देवी केला. देवाने ज्याचा अंगीकार केला तो सोळा झाला. अपिचेत सुदुराचार भजते मामन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसा क्षिप्रम भवति धर्मात्मा शिच्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानी न मे भक्त प्रणश्यति. भगवान म्हणाले अर्जुना अपिचेत सुदुराचारो. असा दुराचारी त्याचं दुराचार वाणीनं वर्णन करता येत नाही. आधी जरी दुराचारी जरी असला तो दुराचारी, त्याचं पाप वाणीनं पेपरवर देता येत नाही. इतका खराब वागणारा, अनन्य भावाने पांडुरंगाची सेवा केला जो पंढररायाला शरणारा, तोंडाने न वर्णन करता येणारा पापी सुद्धा मंगल झाला. परमेश्वराने ज्याचा स्वीकार केला तो पवित्र झाला. संतांनी ज्याचा स्वीकार केला तो पवित्र झाला. संतांनी इतके संत शुची आहे. एका कालामध्ये वाल्मिकीजींच्या नावाने वाल्या, अरे बापरे, बाया लटपटा कापत होत्या वाल्या म्हणल्यानंतर. अरे बापरे, वाल्या. मंगळसूत्र घेतो, बांगड्या काढून घेतो, मणी काढून घेतो, फुटकी कवडी जवळ ठेवत नाही, पैसे माणसाची काढून घेतो. एक एक ब्राह्मण मारायचे की खडा टाकायचा. ते 7 रांजणमध्ये होते. वाल्या म्हणते की लोक बाया घाबरत होत्या. पण रामचंद्र प्रभू अयोध्येहून लंकेहून आले. रामराज्य झालं. एका धोब्याने रामचंद्र प्रभूची निंदा केली. मी काय रामासारखा आहे का लोकांच्या घरी राहिलेले बायका, जा हो माहेरला फळाने घ्यायला. हे रामचंद्र प्रभूने स्वतः इकडे. दुसऱ्या दिवशी लक्ष्मणा सांगितलं, लक्ष्मणा सीतेला जंगलात सोडवणे. लक्ष्य म्हणजे सीतेला जंगलात सोडायला गेले, सोडून आले. महाराज येऊ वाटेना, सोडून आले. लक्ष्मणा सीतेला सोडलं. मागं बघितलंच नाही, बघितलं थोडं, बघितलं
कुठे गेली सीता? म्हणजे त्या परिसरामध्ये वाल्मिकीजींचा आश्रमात आहे. वाल्मिकीजींच्या आश्रमात प्रवेश करताना मी सीता बघितली. एक तर गर्भवती 2 जीवाची होती. वाल्मिकीजींच्या आश्रमात गेली. लक्ष्मणा फार चांगली गोष्ट केली. रामचंद्र प्रभू हसाले. लक्ष्मणा का हसतोस? लक्ष्मणजी म्हणाले रामचंद्र प्रभू हसता का? त्यावेळेस रामचंद्र प्रभू म्हणले माझी सीता आहे ना, माझ्या अयोध्यात एवढी सुरक्षित राहणार नव्हती, एवढी वाल्मिकीच्या आश्रमात सुरक्षित राहील. एक काळ बाया ज्या वाल्मिकाला भेट होत्या, आज बायांचं स्त्रियांचं चरित्र सुरक्षित वाल्मिकीजींच्या आश्रमात आहे. राम म्हणले आता सीतेच्या चरित्राला अजिबात भीती नाही, कारण वाल्मिकीजींचा तो आश्रम आहे. वाल्मिकीजींच्या आश्रमामध्ये असं आहे, त्या आश्रमात प्रवेश केल्यास वैरभाव जात होता. गाय आणि वाघ, लेक आणि बाप जशी एकमेकाच्या गळ्याला पडून आलिंगन देऊन आनंद घेतात, बाप लेकीचा तसा निर्भयपणाने, तशी गाय वाघाच्या गळ्यात पडून निवांत राहत होती. सापाने फणा काढावा खाली मुंगूस यावं, सापाने फणा काढावा उंदीर यावं, सापाने काढलेल्या फणाच्या सावलीत उंदीर येऊन विश्रांती करत होता. वैर भाव समूळ विसरला होता. असा वाल्मिकीजींचा आश्रम आहे. का? वाल्मिकी एरंडाचं असणारं झाड, या इथं हे सगळे कारखाने आहेत ना, ऊस टाकावं लागतो ना मग साखर निघते. आमचा कारखाना असा नाही, एरंड तोडायचं त्याच्यामध्ये 70 रुपये फॅक्टरी टाकायची, इकडून वाल्मिकी ऋषी होऊन निघतात. असे हे आमची फॅक्टरी आहे. वाल्मिकी ऋषी इतके पवित्र झाले, इतके पवित्र झाले की रामचंद्र प्रभूला सुद्धा बिंदास्त वाटतात. असे तिचं चरित्र आहे. आभारित राहिलं. असे संत आतून आणि बाहेरून पवित्र असतात. पवित्र सोवळी एक तीच बंधू मंडळी कोण? ज्यांचा मनापासून देवावर भाव आहे आणि अंतःकरणा देवाची अखंड आवड आहे ते. मनापासून देव आवडावा, बरोबरून नाही. गोपींना मनापासून देव आवडत होता. ज्ञानोबरांना मनापासून देव आवडत होता. तुझी अनवाहीन गा देवरा बहु आवडसी, जीवापासून कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडी बहु आवडसी. तिथं फार देव आवडतोय. काय? अखंड अखंड ज्याच्यावर देवावर प्रेम आहे. अखंड दया तुझी प्रीती मगरी दयाची संगती. अखंड ज्याच्या देवावर ज्याचं प्रेम आहे, असं ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. खंडित कधी प्रेम भाव होत नाही. अंगी प्रेमाची भरती, नेघे उतार चढती. प्रेम वाढत जातं, संसारातलं प्रेम घटत जातं आणि संसारातलं प्रेम विभागत जातं. संसारातलं प्रेमात दोष आहे, घटणं आणि विभाग होणं. जन्माला आलं आई बाहेची पिशेन, लग्न झाल्यानंतर मायबाप बाजूला फुटले, ती कुठे गेली? बायकोवर गेलं. बायकोवर लेकरू झालं, लेकरावर गेलं, असं विभागलं. लेकरावर गेलं, लेकराचं लग्न झालं, नातू झाला, आता व्याजावर प्रेम आलं. असं प्रेम विभागत जातं आणि संसारातलं प्रेम घटत जातं. जावयावर इतकं प्रेम आलेले सासूबाई म्हणल्या, सासूबाई बुवा पाण्याचा तांब्या उचलून घेत जाऊ नका, तुमच्या पाठीत शिरपीर भरल.
सासू आणून देत होती शिरभरी. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 झाला, 1.25 महिना झाला. सासू म्हणल्या, जावाई बापू जरा उठा बरं, हापसेवन पाणी बादलीभर घेऊन या बरं. मग हापसेवर निघाला. पहिला तांब्या उचलून देत नव्हते, आता 25 तांब्याची बादली उचलून, नाही तर खायला मुडदा माझ्या मुडावर आलाय म्हणते. संसारातलं प्रेम घटत जातं आणि संसाराचं प्रेम विभागत जातं. पण परमार्थातलं प्रेम तैसी नीच नवी श्रद्धा वर्षा काळी सरिता चढो लागे पंडसुता. वर्षा काळी सरिता दैसी चढो लागे पंडसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा. असे वाढते प्रेमी जे माते भजती महात्मे तुझे पण मनोधर्मे शिवतले नाही. वाढतच सगळं, कमी नाही. अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार नेगे, चढते चढते उतार माहीतच नाही. असं अखंड ज्यांचं देवावर प्रेम आहे. लोकांमध्ये एक भ्रम अजून एक आहे. भाग्यवानाची लोकांमध्ये एक व्याख्या आहे की ज्याला पुत्र धन दार आहे तो भाग्यवान आहे, आणि ज्याच्याकडे संपत्ती आहे तोच खरा धनवान आहे. पण जगद्गुरु तुकोबारांनी खोडून काढलं, ज्याच्या पांडुरंगावर ज्याचा मनात भाव आहे आणि देवावर नितांत श्रद्धा आहे तोच भाग्यवान आणि तोच धनवान. अभंगाच्या शेवटच्या भाग्यवंते तीच भाग्यवंते तीच भाग्यवंते तीच भाग्यवंते. तरी नव्हे धन पुत्र दारा नाविला लौकिका चारती. धन भाग्य तरी निकट भास बरा. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. धनाला भाग्यवान समजू नका. धनाला भाग्यवान कधी समजायचं नाही. बायकोला बायको चांगली मिळाली त्याला भाग्यवान समजू नये, आणि पुत्र ज्याला प्राप्त होतात त्यालाही भाग्यवान समजू नये. संतांची संगती जो करतो किंवा ज्याच्या अंतःकरणात पांडुरंगाबद्दल अखंड प्रेम आहे, अखंड देव मनापासून आवडतो, त्याला तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ती. सगळ्यांनी हात वर करायचा. एक मोठा दिलासा. तुकोबाराय म्हणजे काय? भगवत भक्तांसाठी असणारा आधार. आणि तुकोबाराय म्हणजे काय?
गलत ज्या व्याख्या बसलेल्या आहेत समाजामध्ये, त्या व्याख्या कशा योग्य व्याख्या समाजाला सांगता येतील, पहिलं कसं खोडून निघेल, गलत भावना कशी निघतील आणि चांगल्या भावना कशा स्थापित होतील, ही म्हणजे महाराज आहे. महाराजांनी काढून टाकलं, अरे त्याला समजूच नका तुम्ही भाग्यवान धनपुत्रदार. आपलं ज्याच्या मनामध्ये परमेश्वराविषयी प्रेम आहे त्याला भाग्यवान समजायचं, तोच खरा धनवान आहे. पवित्र आणि सोहळा ब्रह्मांडात शोधून मिळायचा नाही, तिथंच सापडे ज्याच्या अंतःकरणात देवाचं प्रेम आहे, तो भाग्यवान आणि धनवान आहे. अरे त्याला संत म्हणतात, त्या संताची पूजा करा, हनुमंतरायाची पूजा करा. हनुमंतरायाची पूजा केल्यानंतर रामचंद्र प्रभूलाही प्राप्त होईल अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका माने देवा, तुका माने देवा, त्यांची कोणाची, ज्याच्या अंतःकरणात अखंड देवाविषयी प्रेम आहे, पवित्र सोहळे आहेत, जे भाग्यवान आहेत तीच सरतीपुरते धनाने संपन्न आहेत, असे जे महापुरुष आहेत ना, त्यांची जर सेवा केली तर ते देवाला प्राप्त होते. देवाची सेवा केली की देवालाच प्राप्त होते. पण संतांची सेवा केल्यानंतर संत प्लस देवसेवा बरोबर उत्तम प्रकारची भक्ती अशी निर्माण होते. म्हणून संतांची सेवा अत्यंत महत्वाची आहे. आपण सर्वांनी हनुमंतराय महान संत आहेत, महान वैष्णव आहेत, अशा वैष्णवांची सेवा आपण करत आहात. मोठा उत्सव करत कीर्तन प्रवचन भजन हा उत्सव आहे, प्राणप्रतिष्ठेचा महोत्सव आहे. ही हनुमंतरायाची उत्तम प्रकारची सेवा आहे. हनुमंतरायाची सेवा केली की रामचंद्र प्रभूला प्राप्त होतेच. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. असं का? असा हनुमंतरायाचा महिमाच आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ऐसा संताचा महिमा. त्याचं विचारण हेच आहे, ऐसा संताचा महिमा. काय हनुमंतरायाचा महिमा आहे? हनुमंतरायाची सेवा करा, मारुतरायाला प्राप्त होतं. असं कसं? महिमा आहे. महिमा हा स्वतंत्र असतो. हा महिमा शक्ती सामर्थ्यवान असतो. कोणी म्हणेल अग्नी भाजतोच का? अग्नीचा शक्ती महिमा आहे. साखर गोड लागतेच का? का लागते? साखरेचा महिमा आहे, गुळाचा महिमा आहे गोड लागणं.
तसं मारुतरायांची सेवा केली. केल्यानंतर पंढरीनाथाला म्हणजे रामचंद्रपुर प्राप्त होते. का? हनुमंतरायाचा तसा महिमाच आहे. ऐसा झाली बोलायाची सीमा. मला वेळेत दिलेल्याप्रमाणे 7 ते 7 वाजता कीर्तन, 6:30 म्हणलं होते. गडबड झाली असो, मला येण्यासाठी थोडा 7ला मात्र मी आलो, उशीर केला नाही. 7 ते 8:30 वाजेपर्यंत मला टाइम दिला होता. म्हणून बाबांना म्हणलं उरकावर टाइम दिला होता. तसं तर म्हणल्यास मग आपण वारकरीचा अजून सुरुवात करायची का बाबावर पहिल्यापासून. पण ते सगळे भगवत भक्त माता माऊल्या सगळ्या महाप्रसाद आहे. एक शीत दिलेली अन्न मारुतरायांच्या या उत्सवामध्ये एक शीत जर कोण्या बिचाऱ्याने दिली असेल कुटुंबाने तर त्याचा मोठं महान परमात्म्याला आनंद वाटतो. तयाचा हरिक वाटे देव. आज देवाला जर कुळाचा अभिमान वाटत असेल, देव हसावा वाटत असेल, देवाला कुळाचा अभिमान वाटत असेल, आज या उत्सवात काया वाचा मनाने जे सहभागी होतात त्यावर त्या कुटुंबावर परमात्मा हृदयापासून आनंद व्यक्त करतो. तयाचा हरिक वाटे देव. कीर्तनासाठी सगळी समग्र भगवत भक्त आलेला, त्याच्या योगाने झालेली सेवा, हरि कीर्तनाला चढलेला रंग श्रीरंगाच्या चरणी समर्पित करून आपण वाणीला येथेच पूर्ण करू. ज्ञानेश्वर माऊली